रेडी। नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण तुळजापूर शहरामध्ये सोशल मीडियाच्या एका प्रशिक्षण शिबिरामध्ये आलेलो आहोत। हे प्रशिक्षण शिबिर की जे मधुकरराव चव्हाणचे असतील किंवा इतर राजकीय नेत्याचे काम असतील, ते समाजापर्यंत खरं ती खरं आणि खोटं ती खोटं कसं पोचवलं जाईल या अनुषंगाने हे प्रशिक्षण शिबिर घेतलेलं आहे। हे सोशल मीडियाचं प्रशिक्षण शिबिर आहे, कारण मीडियाच्या माध्यमातून काही खटचाट करून सुद्धा व्हिडिओ व्हायरल केले जातात। ती व्हिडिओ सत्य आणि चांगल्या कामाचे, चांगलं काम करणाऱ्या नेत्याचे व्हिडिओ घराघरामध्ये कसे पोचले जातील आणि काम करणारा नेता समाजापर्यंत खरा कोणता आहे हे कसं ओळखलं जाईल, यासाठी हे प्रशिक्षण शिबिर काँग्रेसच्या माध्यमातून सुनील रोचकेरी साहेबांनी घेतलेलं आहे। या ठिकाणी ज्यांनी या शिबिरामध्ये मुख्य मार्गदर्शन केलं असे प्रोफेसर यशराज पारखी साहेब, ते काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सदस्य आहेत। सोबत आमच्या माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद मुकुंदजी डोंगरे साहेब आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आहेत। आपण या शिबिरामध्ये नेमक्या काय घडामोडी झाल्या, मधुकरराव चव्हाण साहेब या शिबिरास उपस्थित झाले होते, अजून त्यांनी काय काय सल्ला दिला। मधुकरराव चव्हाण साहेबांनी एक भावनिक आव्हान सुद्धा केलंय की हे माझी शेवटची निवडणूक राहील, मला पहिल्यासारखं एक वेळ संधी द्या आणि काँग्रेसचं खरं काम गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचं शेवटचं काम माझ्या हातून व्हावं, ही भावना त्यांनी व्यक्त केली। सोबत मुकुंदजी डोंगरे साहेब सातत्याने असतात, त्यांनी सुद्धा सांगितलं की यावेळेस मधुकरराव चव्हाण साहेबाचं मागील झालेलं काम 30 वर्षाचं काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सुद्धा त्यांच्या सोबत आहे, असं विविध वर्तमानपत्रातून मी मुकुंद डोंगरे साहेबांच्या बाबतीमध्ये वाचलं। आज शिबिरामध्ये मार्गदर्शन करणारे प्रोफेसर यशराज पारखी साहेब यांनी सोशल मीडियाच्या तरुण काँग्रेसच्या कार्यकर्त्याला कशा पद्धतीनं मार्गदर्शन केलंय आणि काय सल्ला दिलाय, आपण त्यांच्याकडून ऐकूया। सन्माननीय यशराजजी पारखी साहेब, काय नेमकं आजचं जे शिबिर आहे या खडतर प्रवासच्या तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला मी हे सांगू इच्छितो की साधारणपणे महाराष्ट्राच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत 15 वेळा महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाल्या। त्यापैकी 15 पैकी 12.5 वेळा काँग्रेस पक्षाचं सरकार निवडून आलेलं आहे। 12.5 वेळा ह्याच्यासाठी कारण ते अर्धा जे झालं ते आत्ताच्या सरकारने जे काही गोंधळ घातला त्यामुळे, नाही तर 13 वेळा काँग्रेस पक्षाचं सरकार निवडून आलेलं आहे। आत्ताच आम्ही सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना मला मधुकरराव चव्हाण साहेब म्हणाले की मी 6 वेळा विधानसभेमध्ये गेलेलो आहे। त्यामुळे तुळजापूर विधानसभेमधील सर्व नागरिकांना आणि सर्वांना मी हे सांगू इच्छितो की महाविकास आघाडीमध्ये ही जागा 100% काँग्रेस पक्षाकडेच असणार आहे आणि काँग्रेस पक्षाचा या ठिकाणचा आमदार विधानसभेमध्ये जाईल आणि तो सर्वोत्तम काम करेल आणि ह्या वेळेला 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल याची आम्हाला खात्री आहे। तुम्हाला चव्हाण साहेबांच्या मुलानं भाजपामध्ये प्रवेश केला, त्याचा काय परिणाम होईल असं वाटतंय का तुम्हाला? मुळात की काँग्रेस हा एक केडर बेस आणि त्याचबरोबर संघटनात्मक पातळीवरती काम करणारा हा पक्ष आहे। त्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं असेल काँग्रेसमध्ये, आता जे तुम्हाला मी उदाहरण सांगितलं, 15 पैकी जर 12.5 वेळा जर काँग्रेस पक्ष सत्तेत येत असेल तर याचा अर्थ काँग्रेस पक्षाच्या बरोबरच जनतेच्या नशेनशेमध्ये सुद्धा काँग्रेसचे विचार आहेत। त्यामुळे कोण व्यक्ती कुठे जातो याला महत्त्व नाही, लोकांचा निर्णय ठाम आहे आणि लोकांची विचारधारा ही काँग्रेसची आहे। त्यामुळे काँग्रेस पक्षाचाच आमदार या ठिकाणी होणार। बाकी जे कोणी इतर पक्षामध्ये गेले असतील त्यामध्ये मला भाष्य करायचं नाही, कारण जनता आमच्या बरोबर आहे आणि आम्ही जनतेबरोबर आहोत। चव्हाण साहेबांचे एक वाक्य बरेचशा प्रामाणिक माणसांना आवडते, ती वाक्य, मी धाब्यावर मटणं खाऊ घालून कार्यकर्त्यांना मत मागणार नाही,
बरं. तर त्या कार्यकर्त्याला मी उभा करण्याचं काम करत असतो. मी पैसे देऊन कार्यकर्त्याचं मत देणारा कार्यकर्ता नाही. मी त्या कार्यकर्त्याला काम देऊन उभा करणारा कार्यकर्ता आहे असे चव्हाण साहेब सातत्याने म्हणतात. बरोबर. पण आजच्या निवडणुका अशा झाल्यात की धाब्यावर बिर्याणी बाई बाटली बिर्याणीची ताटली खाणारे जी लोक आहेत समाजामध्ये, त्याच्यामुळं राजकारण विस्कळीत झाले. त्याचा काय परिणाम होईल आणि साहेबांना कसा फायदा होईल काय नाही. की तुम्ही किती जरी म्हणालात की निवडणुकीच्या राजकारणामध्ये अमुक गोष्टी केल्यामुळं आम्हीच दाखवल्यामुळं जनता बदलते, तर असं नाही आहे. लोकशाही गेली 70-75 वर्षापासून त्यामुळेच टिकून आहे, कारण जनतेला समजतं की नक्की काय करायचं आणि काय नाही. त्यामुळे जनता काँग्रेस पक्षाच्या बरोबर आहे याची आम्हाला खात्री आहे. बरं, आज जे चव्हाण साहेबांचं काम घराघरात पोहोचवण्यासाठी तुम्ही जे आज शिबिर घेतले आणि तरुण पिढीला सोशल मीडियाचं मार्गदर्शन केलं, काय नेमकं सांगितलं तुम्ही? सोशल मीडिया मार्केटिंगच्या माध्यमातून आम्ही आज तरुणांना हेच सांगितलं आहे की एकी ही फार महत्त्वाची आहे. तुम्ही जे काही पोस्ट असाल त्यामध्ये आम्ही 3 प्रकारचं विभाजन केलेलं आहे. एक तर पहिल्यांदा स्थानिक पातळीवरती असलेले जे काही आपले मुद्दे आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा एक सदस्य म्हणून आम्ही महाराष्ट्र पातळीवरती राज्य पातळीवरती जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. ते तुम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत सर्क्युलेट करण्याचं काम करा. केंद्रीय स्तरावरती जे काही महत्त्वाची माहिती आहे ती पण आम्ही पोहोचवणार आहोत. त्यामुळे आम्ही असं 3 टप्प्यामध्ये विभाजन करून सोशल मीडियाची माहिती जनमानसांपर्यंत पोहोचवून लोकांच्या मनामध्ये जे संभ्रम निर्माण करण्याचं काम इतर पक्षातली लोक करतात त्याला आम्ही सडेतोड उत्तर देऊन शास्त्रशुद्धरित्या भूमिकेतून कशा पद्धतीने काम करता येईल ते आम्ही सांगितलेलं आहे. आणि ह्याच कारणामुळे जर आपण पाहिलं असेल तर काँग्रेस सध्या महाराष्ट्रामध्ये नंबर 1 पार्टी झालेली आहे, नंबर 1 पक्ष झाला आहे. कारण काय? कारण आम्ही सोशल मीडिया मार्केटिंग असेल, बूथ मॅनेजमेंट असेल आणि इलेक्शनचं व्यवस्थित पद्धतीने मॅनेजमेंटमध्ये आम्ही सक्षम आहोत. आमचा कार्यकर्ता घराघरामध्ये आहे, त्यामुळे आम्हाला ह्यावेळेची निवडणूक सहजपणे जिंकता येणार आहे. आपल्यासोबत माजी बांधकाम सभापती सन्माननीय मुकुंदजी डोंगरे साहेब आहेत आणि यांच्या सान्निध्यात मी जिल्हा परिषदेला होतो. ते भ्रष्टाचार अधिकारी करणाऱ्या अधिकाऱ्याला म्हणायचे की बाबा आता विहिरीतलं पाणी माझ्या दंडात कसं येईल याचा मी प्रयत्न करतो. मी काँग्रेसचा आहे. माझ्या तळागाळातला कार्यकर्ता उभा करण्यासाठी आणि माझ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यासह सर्वसामान्य गोरगरिबी जनतेला न्याय कसा मिळेल याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी कसलाही भ्रष्टाचार खपवून घेणार नाही असं सभापती असताना ती म्हणायची. दादा, काय वाटतंय तुम्हाला मधुकरराव चव्हाण साहेबांच्या शेवटच्या आव्हानाचं, की शेवटचं आव्हान त्यांचं असं आहे की मला शेवटच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं कल्याण करायचं आहे आणि तुमची त्यांच्यासोबत असतात. दादांच्या या वाक्यातून चव्हाण साहेबांच्या कामाची रूपरेषा समाजापर्यंत कशी पोहोचवणार? चव्हाण साहेबांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आता आमचं वय जवळपास 60 झाले, त्यांचं 90 झाले. आणि आमच्या वडिलापासून आमच्या नातीपर्यंत म्हणजे 4थी पिढी आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो. म्हणजे आमची विचारधारा पूर्णतः काँग्रेसची आहे आणि आम्ही काँग्रेसला मानणारे आहे. आणि चव्हाण साहेबांनी गेल्या 60 वर्षामध्ये तालुक्यामध्ये जे प्रगती केलेली आहे ही चौफेर आहे. कारण मराठवाड्यामध्ये जेवढे आमदार झाले त्या आमदारापैकी सगळ्या आमदाराचं मिळून काम एकट्या चव्हाण साहेबांमध्ये तालुक्यामध्ये केलेलं आहे. कारण आज जर तुम्ही पाहिलं तालुक्यामध्ये हेलिकॉप्टरमध्ये जर फिरले तुम्ही तर तुम्हाला कळून येईल किती पाणीदार तालुका झालेला आहे. आणि ते पाणी आता जर पाऊस जास्त झाला तर शासनाला पाणी चिवड काढासाठी आपल्याला शासनाला पैसे मागावे लागतील, एवढी परिस्थिती चव्हाण साहेबांनी निर्माण केली. आज 4 कारखाने चालतील एवढा ऊस या तालुक्यामध्ये निर्माण केला, जिथं उसळी गवत आणि दगडाधोंड्याचा तालुका होता. म्हणून त्यांचा अनुभव, त्यांची चिकाटी, त्यांची जिद्द, त्यांच्या मी म्हणतो जेवढे शिकलेले राजकारणी झाले आत्तापर्यंत, पण शासन चालवणारे कमी शिकलेलीच लोक होते. बरोबर. त्यामुळं चव्हाण साहेबाचं प्रत्येक पाऊल, मी परवा त्यांच्याबरोबर मुंबईला गेलो होतो तर विधान भवनात गेल्यावर दोहतर घालणारा फक्त एकच महाराष्ट्रातला माणूस आला. सगळ्यांनी फोटो काढले सगळ्या पत्रकारांनी. म्हणून त्यांच्याबद्दलची ख्याती आहे, त्यांच्याबद्दलचे जी त्यांचे गुण आहेत. त्यांनी कार्यकर्ता कुठला म्हणजे असं सक्षम केलं नाही असं म्हणता येणार नाही, परंतु सार्वजनिक काम त्यांच्या एवढं मी तर म्हणतो महाराष्ट्रातल्या कुठल्या आमदारानं केले. म्हणून माझी एक विनंती आहे माझी सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्याला, शेवटचं माझं सुद्धा आव्हान आहे. आमचं सुद्धा पुढे अजून आता आम्ही 65चे होणार.
तेव्हा साहेब 95चे होणार. बरोबर. त्यावेळेस आणखी 5 वर्षानं गेल्या 60 वर्षामधली परिस्थिती बी आम्ही पाहिली आहे. सायकलवर हिंडून पाहिली आहे, मोटरसायकलवर हिंडून पाहिली आहे, कारमध्ये हिंडून पाहिली आहे, आता सगळ्या गाड्या घेऊन फिरून पाहिली आहे. परंतु त्या काळातली जी त्यांची लोक विश्वासाची होती ती आता जवळपास संपलेली आहे. बरोबर. जवळपास संपले. आणि आता जे युग आहे ते 60-62ची चर्चा करायचं युग आता राहिलेलं नाही. कारण सगळा सोशल मीडिया बाहेर आला, इलेक्ट्रिक मीडिया बाहेर आला. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट उपभोगिता घटते हा सिद्धांत आहे. जी गोष्ट जवळ येते तिची किंमत कमी होते. म्हणून राजकारणी लोकांना सुद्धा समाजाबद्दल जी वाटते ते समाजातल्या तरुण पिढीला ते अंगीकारता येत नाही, म्हणून आपला दुरावा जास्त होतो. परंतु ती पिंडी, विस्कटलेली पिंडी ह्या तुमच्या इलेक्ट्रिक मीडियमच्या माध्यमातून परत एकदा ती पिंडी कशी आवळायची, ती कशी बांधायची आणि परत ती विधानसभेत ती कशी पोचवायची, ही भूमिका आपली ह्या इलेक्शनमध्ये राहील. धीरज पाटील उस्मानाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत काँग्रेस, पिंडीतून बाजूला पडलेत असं आजच्या कार्यक्रमातून दिसतंय. कारण त्यांच्या पॉम्पलेटवर त्यांचा फोटो नाही आणि काँग्रेसमध्ये 2 फळ्या पडायलेल्या आहेत अशी लोकांमध्ये चर्चा आहे. एक चव्हाण साहेबाची आणि एक धीरज पाटलांची. तर तिकीट जर धीरज पाटलाला मिळालं आणि मधुकरराव चव्हाण साहेबाला नाही मिळालं तर आपली भूमिका काय राहील? एक आहे ह्याच्यात. आता आजच्या घडीला आपणाला त्यांना मिळालं तर का, ह्यांना मिळालं तर का, मुलगी बघितल्यावर आपण पोरगं का पोरगी आत्ताच सांगू शकत नाही. बरं. ती परिस्थिती कशी निर्माण होईल त्या परिस्थितीवर आपण त्याचा विचार करू. बरं. आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये साहेबांच्या वयावर बोट ठेवलं जाते. साहेबांचं वय झाले, तरुण पिढीला चान्स द्यावा असंही काँग्रेस पक्षामध्ये बोललं जाते. तुम्ही त्या वयाच्या बाबतीमध्ये आज 83, 84, 91 वर्षापर्यंत तरुण पिढीला लाजवणारं काम साहेब करते, पण तरी सुद्धा त्यांना नाव ठेवलं जाते. काय म्हणाले याच्यावर? आता ह्याच्यात कसं आहे, साहेब वयानं म्हातारे झाले असले तर विचारानं साहेब म्हातारे झालेले नाही. बर. त्याच्यामुळं त्यांना वयाकडून कोणी जायचं नाही. एक 95 वर्षापर्यंत आपले नाही गणपतराव देशमुख वयाच्या 95 पर्यंत त्यांनी आमदारकी लढवली, सारे पाटलांनी लढवली. आता कसं आहे, इच्छुकांची संख्या जास्त झाल्यामुळं आता मी तिकीट मागितलंय, मला सुद्धा इच्छा आमदार व्हायची, आम्हाला सुद्धा ती साहेब अडचण आहेत. पण आमची अडचण पक्ष बघितल्यावर कुठलीही अडचण नाही, साहेबासाठीच आम्ही करणार, साहेबासाठीच आम्ही आतापर्यंत केले. कारण कसं आहे, नाळ तुटली, समाजाची नाळ जर आता कुठं कुणात असेल तर युवकामध्ये नाळ नाही. ज्यांनी 7-12 पोराच्या नावानं केला तो मुलगा आज पाणी तांब्याचा भरून बापाला द्यायला तयार नाही. मग ही नाळ जी 60 वर्षांनी काँग्रेसमध्ये निर्माण केली, ही नाळ जर आज आपण तुडली तर पुढे पक्षाचं भवितव्य राहणार नाही. म्हणून सगळ्यांनी जाणीवपूर्वक विचार करून केला पाहिजे की अनुभव, त्यांचा प्रदीर्घ अनुभव, त्यांचं वय, त्यांचा विचार आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 21 टीएमसी पाण्यामध्ये जी चव्हाण साहेबाचं योगदान आहे. कारण त्या सह्या घेताना विलासराव देशमुख साहेबांशी आम्ही औरंगाबादला आम्ही स्वतः होतो, आमच्या समक्ष घेतले. परंतु आजची जी चालबाजी चालू आहे, आजची जी विधुर चित्र दिसतंय की आम्ही आणलं, तुम्ही का आणलं, आम्ही 21 टीएमसी आणलं, तुम्ही 2.5 टीएमसीचा तुम्ही बोलबाला करताय. मग नेमका आणलं किती, कुणाला अभ्यास आहे? 2020 पासून विमा आणले की रात्री 10ला तुमचे कॅमेरे येतात, 10ला तुमचा सत्कार होतो आणि परत पेपरबाजी होते. आम्ही विमा आणला, कुणीच विमा अजूनपर्यंत आणला नाही. आज शेतकरी भरकटलेला आहे, बेरोजगारी भरकटलेली आहे. महिला जी आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये महिलाला जे मोठं स्थान आपण कुटुंबामध्ये देतो किंवा बायको म्हणून देतो, आई म्हणून देतो, बहीण म्हणून देतो, ते ह्या 1500 रुपयामुळे ह्या घरात या कुटुंबाची व्यथाच राहिली नाही. कुठलीही बाई कागद घाल की तहसीललाच, कागद घाल तहसीलला कर. आणि तुम्ही महाराष्ट्राचा किंवा तुळजापूरचा 5000 कोटीचा आराखडा म्हणताना तुम्ही आता 250च्या साडीवर आलात, म्हणजे तुम्ही नेमका कुठं आलात? मधुकरराव चव्हाण साहेबापेक्षा माझं काम चांगलं आहे आणि म्हणून मी निवडून आलोय असं राणा जगदीशसिंह पाटील म्हणतात. काय सांगायला याच्या बाबतीत? मी त्यांच्याबद्दल मला जास्त म्हणजे मी त्यांच्या जवळ कधी गेलेलो नाही. गेलो असतो तर त्याही विषय मी त्यांच्यापेक्षा मी चांगल्या पद्धतीने सांगितलं असता. परंतु आत्ताची जेवढी जी घराणेशाहीची लोक आहेत, घराणेशाहीची लोक, ते फक्त त्यांच्या अफाट संपत्तीवर निवडून आलेली लोक आहेत. आणि यावेळेस मी असं सांगेन, ओमराजेला निवडून देताना अफाट पैशाचा वापर झाला, पण लोकांनी पैसे घेतले पण मतदान आम्हालाच केलं. त्या पद्धतीनं ह्यांनी पैसे वाटायचे, मतदान आम्ही घ्यायचं.
त्यांनी साड्या द्यायच्या, बायाने नेसून मतदानाला आम्हालाच टाकायचं. ही भूमिका आमची समाजासमोर आहे. चव्हाण साहेबाला तिकीट मिळालं तर ही जी थोडी नाराजी आहे पक्षामध्ये, ही नाराजी कशी मिटल? एका पक्षाची नाराजी, घरातली नाराजी केव्हाही मिटवता येते. वर्षश्रेष्ठी येतील, तालुक्यातले जिल्ह्यातले सगळे श्रेष्ठी गोळा होतील. कुणाला मिळेल त्याची, न मिळेल त्याची समजूत पक्ष काढेल. ती जबाबदारी आज मला सार्वजनिक करता येत नाही, काय मी करू शकत नाही. आव्हान काय करणार तुम्ही आपल्या काँग्रेसच्या सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्या आणि गोर गरीब जनतेला, जी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारी माणसं आहेत, गोर गरीब जनतेला काँग्रेसतर्फे माझं आव्हान एकच राहील की काँग्रेस हा प्रदीर्घ पक्ष आहे, विचाराचा पक्ष आहे, संस्काराचा पक्ष आहे, चालीरीतीचा पक्ष आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी इतर कोण्याही पक्षाकडे आता अस्तित्वात नाही. एकाही पक्षाकडे जो स्वतःला शहाणा समजतो की आम्ही फार बुद्धिवान आहोत, त्या पक्षाला सुद्धा आता वैचारिक लोक राहिलेली नाहीत. कारण ही 50 खोकेवाले जे 80 लोक यांच्यात येऊन बसले, त्याच्यामुळं त्यांचे 80 लोक कमी झाले. 80चे 160 झाले, 160चे 288 झाले. मग त्या लोकांनी कुठं जायचं? म्हणून जुने बीजेपी ही काँग्रेसच्याच मागे राहणार, ही भूमिका मी मांडली आणि लोकांनी स्वीकार. तर हे होते मुकुंददादा डोंगरे साहेब. आता आमच्याकडे सरचिटणीस आहेत प्रदेशाचे, आणि अभिजितजी चव्हाण. तरुण पिढींना काय सांगाल सर? तरुण पिढ्या, मी सर्व आमच्या युवक बांधवांना सांगू इच्छितो, ज्या पद्धतीनं या केंद्र सरकारने 10 वर्षापूर्वी हे सत्तेत आले, एक आश्वासन दिलं गेलं होतं युवकांसाठी, वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देऊ. होय, पण प्रत्यक्षात आज आपण बघितलं, नोकऱ्या तर काय मिळत नाही आहेत. पण महाराष्ट्रातली जर आज परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रातले उद्योग हे परराज्यात जात आहेत. होय, त्या बाबतीत आमचं जे नव्यानं जे स्थापन झालेलं ईडी सरकार आहे, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेबांचे जे 3 पक्षाचं मिळून जे सरकार स्थापन झालंय, ईडी सरकार, यांचं ह्या आमच्या युवकांच्या प्रश्नाकडे लक्ष नाही आहे. उद्योग परराज्यात जात आहेत, मग युवकांना रोजगार कसं मिळणार याबद्दल यांना गांभीर्य नाही आहे. एक आज आमचे राहुलजी गांधी हे आज सर्व लोकांमध्ये जात आहेत, युवकांमध्ये जात आहेत, प्रत्येक क्षेत्रातील लोकांना ते भेटत आहेत, त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. तसंच त्यांनी युवकांमध्ये पण ते गेले, बोलले, त्यांच्या माहिती घेतल्या. त्यांचं एक दूरदृष्टी आहे. ते भेदभाव न करणारे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी आज काँग्रेस पक्षाचे विचार पोचवत आहेत. त्या विचाराला कुठं तर आज युवक बांधवांनी आमच्या साथ देऊन महाविकास आघाडीचं सरकार आणावं आणि आपल्याला रोजगार आणि न्याय कसा मिळेल यासाठी आपण या सरकारला निवडून देणं गरजेचं आहे. आणि खास करून मी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातल्या युवकांना सांगू इच्छितो, त्याची सुरुवात आपण आपल्या विधानसभा क्षेत्रामधून करावी व महाविकास आघाडी सरकार हे राज्याच्या सत्तेत आणावं. 2 कोटी युवकांना नोकऱ्या देतो असं आश्वासन दिलं होतं. हो. पण वेदांत फॉक्सकॉन सारखा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. हो. आणि तसेच 2.25 लाख तरुण काम करणारे आहेत. हो. अशा तरुणाचे रोजगार त्यांनी गुजरातला नेले. उघड्या डोळ्याने अजित पवारांनी आणि या एकनाथ शिंदेनी, लाडक्या बहिणीची डुप्लिकेट माया करणाऱ्या लोकांनी वेदांत फॉक्सकॉन सारखे प्रकल्प अडवलेले नाहीत. तुम्ही काय सांगाल तरुण पिढीला की ही प्रकल्प महाराष्ट्रातच राहिले पाहिजेत, कारण महाराष्ट्राचं मतदान घेतात आणि गुजरातचा विकास करतात. आपण काय सांगा? एकंदरीत त्यांनी त्यांचे जे विचार आहेत, त्यांचे विचार काय आहेत हे आता युवा पिढीनेच समजून घ्यावं आणि त्यांना ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये धडा शिकवला त्याप्रमाणे या विधानसभेलाही त्यांना त्या सत्तेतून हद्दपार करावं, एवढं मी त्यांना. तरुण पिढीला काय आवाहन करणार? तुमच्या काँग्रेसचा प्रचार कसा करायचा आहे आणि आपले उमेदवार उस्मानाबाद जिल्ह्यातले जेवढे काँग्रेसचे उमेदवार आहेत ती बहुमताने विजय करण्यासाठी तुम्ही सर्वसामान्य जनता, तुमचे तरुण कार्यकर्ते आणि गोरगरीब पक्षावर प्रेम करणाऱ्या लोकांना काय आवाहन करणार? काँग्रेस हा विचार आहे. आमचे नेते आदरणीय स्वर्गवासी विलासराव देशमुख साहेब सांगायचे, लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस. काँग्रेसचा हात आम आदमी के साथ, सर्वसामान्य सोबत उभा राहणारा पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे. हा विचार आमचे जे काय युवक बांधव असतील, आता वडीलधाऱ्यांना काँग्रेसचं विचार हे जवळपास माहितीच आहेत.
त्यांना सांगायची गरज नाही. पण आज जी युवा पिढी आहे, आज आमच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये आज सोशल मीडियाच्या माध्यमातून BJP कसा चुकीचा प्रचार करते काँग्रेसबद्दल, हे आज आमचे पारखी साहेबांनी सांगितलं. आता युवकांनी लोकांपर्यंत जाऊन या सरकारचं खरा चेहरा हा आणावा आणि काँग्रेस नव्हे तर काँग्रेस आणि मित्रपक्ष महाविकास आघाडी, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, उद्धव साहेबांची शिवसेना असेल आणि काँग्रेस, या सर्वांनी ज्या पद्धतीनं लोकसभेला एक दिलानं काम करून आपले जे खासदार आज दिल्लीमध्ये पाठवले, आज केंद्र सरकारला प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करून निर्णय घ्यावा लागतो. हे आज आमच्या जनतेचं यश म्हणावं लागेल. त्याच पद्धतीनं आज आपल्याला राज्यामध्ये विकासावर परत जर आपलं राज्य आणायचं असेल तर महाविकास आघाडी सरकारलाच आणावं लागेल. आदरणीय पवार साहेब, आदरणीय उद्धव साहेब, आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब, अमितभाई देशमुख साहेब, ह्या विचारांच्या नेतृत्वाची आज गरज आहे. कारण यांना जनतेच्या प्रश्नाची जाण आहे, शेतकऱ्यांची जाण आहे. असे हे नेते आपल्याला गरजेचे आहेत. आणि मी सर्व जिल्ह्यातील जनतेंना मी विनंती करणार आहे की अतिशय महत्त्वाची विधानसभा आहे. या आपण विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं, ज्या तळमळीनं लोकसभेमध्ये आपण महाविकास आघाडीला यश दिलं, भरभरून प्रेम दिले, आशीर्वाद दिले, त्याच पद्धतीनं विधानसभेला पण आपले आशीर्वाद, आपले प्रेम भरभरून महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा करून निश्चित आपल्या जो आज राज्य विकासाच्या दृष्टीने आज पिछाडीवर दिसतोय, आमचे नेते याला आघाडीवर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. तर हे आहेत अभिजित चव्हाण साहेब, सोबतच माजी सभापती, बांधकाम सभापती जिल्हा परिषद मुकुंदजी डोंगरे साहेब. अनुभवातला जो ठेवा आहे तो जनतेपर्यंत ठेवण्याचं काम मुकुंदजी डोंगरे साहेबांनी केलं. त्यांचा अनुभव आहे. एखाद्याचा अंदाज चुकू शकतो पण अनुभव कधीच चुकत नाही. तो अनुभव डोंगरे साहेबांनी मांडला. तरुण पिढीला आव्हान अभिजित चव्हाण साहेबांनी केलं आणि यशराज पारखी साहेब यांनी तरुण मीडिया या कार्यकर्त्याला प्रशिक्षण दिलं. आणि सुनील रोजकरी साहेबांनी हे प्रशिक्षण शिबिर अत्यंत चांगल्या पद्धतीनं घेऊन चव्हाण साहेबांचं काम गोरगरिबाच्या घराघरात मीडियाच्या माध्यमातून पोचावं आणि काँग्रेसचा कार्यकर्ता स्वतःच्या भाकरी बांधून काँग्रेसचा कार्यकर्ता आणि नेता निवडून देण्याचं काम करावं, असं मुकुंदजी डोंगरे साहेबांनी, रोजकरी साहेबांनी, चव्हाण साहेबांनी, यशराज पारखी साहेबांनी केलंय. तर पाहूया तुळजापूर तालुक्यामध्ये निश्चितच मधुकरराव चव्हाण साहेबाला तिकीट मिळेल अशी भावना यांची आहे आणि तिकीट मिळाल्यावर बहुमताने हे तुळजापूर तालुक्यातले सीट मधुकरराव चव्हाणचं निवडून आणून मंत्रालयामध्ये महाराष्ट्रातल्या पाठवण्याचं काम आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तुळजापूर तालुक्याचा विकास करण्याचं काम आम्ही करणार, असंच आवाहन त्यांनी केलं आहे. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल, या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद तुळजापूरकर, धन्यवाद धाराशिवकर.